Good morning, students. Welcome back to our channel, Om English Academy. My dear students, today we are going to learn a new topic with a new enthusiasm. And the name of the topic is Change the Voice. Dear student, what is the meaning of change the voice? Change the voice, it means you have to change the sentence. If it is of active, you have to change it to its passive. If the sentence is of passive voice, you have to change into in active voice. मित्रांनो, आता बघा या ठिकाणी चेंज द व्हॉइस म्हणजे नेमकं आपण प्रयोग बदला. आता प्रयोग किती प्रकारचे? दोन प्रकारचे. एक ऍक्टिव्ह व्हॉइस आहे आणि एक पॅसिव्ह व्हॉइस आहे. आता मला सांगा, ऍक्टिव्ह व्हॉइस म्हणजे काय? कर्तरी प्रयोग. आणि पॅसिव्ह व्हॉइस म्हणजे कर्मणी प्रयोग. ऍक्टिव्ह व्हॉइस म्हणजे असं वाक्य की ज्याची सुरुवात कर्त्याने झालेली आहे. सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट, या वाक्याला आपण म्हणूया ऍक्टिव्ह व्हॉइस, म्हणजेच कर्तरी प्रयोगाचे वाक्य की ज्याची सुरुवात कर्त्याने झालेली आहे. आणि पॅसिव्ह व्हॉइस म्हणजे काय? तर ज्या वाक्याची सुरुवात ऑब्जेक्ट म्हणजे कर्माने झालेली आहे, अशा वाक्याला आपण पॅसिव्ह व्हॉइस असं म्हणतो. कर्मणी प्रयोग म्हणजे कर्मणी प्रयोगाची सुरुवात जी आहे ती ऑब्जेक्ट अधिक वर्ब अधिक सब्जेक्ट. थोडक्यात बघा, मी वर्तमानपत्र वाचतो हे वाक्य ऍक्टिव्ह व्हॉइस आहे का? तर मी हा कर्ता आहे आणि वाक्याची सुरुवात मी या कर्त्याने झालेली आहे. बघा, इथं तुम्हाला कर्ते दिलेले आहेत. आय, वी, यू, दे, ही, शी, इट, ओम एकवचनी नाम आणि बॉईज अनेकवचनी नाम, ही सर्व कर्ते आहेत मित्रांनो. या कर्त्यांनी जर वाक्याची सुरुवात झालेली असेल तर त्या वाक्याला ऍक्टिव्ह व्हॉइस म्हणजेच कर्तरी प्रयोग असं म्हणतात. आता बघा, मी तुम्हाला एक सिंपल उदाहरण देतो की मी वर्तमानपत्र वाचतो हे वाक्य ऍक्टिव्ह व्हॉइस आहे का? तर वाक्याची सुरुवात कशाने झालेली आहे? आय म्हणजे मी या कर्त्याने झालेली आहे. पण हेच वाक्य पत्र माझ्याकडून वाचल्या जातं, बघा लक्ष द्या, म्हणजे घुमवून जे वाक्य बनवले जातं त्याला पॅसिव्ह व्हॉइस. एक अजून वेगळ्या भाषेमध्ये सांगतो, मी सफरचंद खातो हे ऍक्टिव्ह व्हॉइस झालं. आता मी सफरचंद खातो, मी म्हणजे आयने सुरुवात झालेली वाक्याची, म्हणून हे वाक्य ऍक्टिव्ह व्हॉइस. पण आता आपण याचं पॅसिव्ह व्हॉइस करू, सफरचंद माझ्याकडून खाल्ल्या जातं. मग आता सफरचंद माझ्याकडून खाल्ल्या जातं म्हणजेच काय? तर ही पॅसिव्ह व्हॉइसची रचना आहे विद्यार्थी मित्रांनो. मग अशा पद्धतीने तो मला मदत करतो, मी त्याच्याकडनं मदत केल्या जातो. आई स्वयंपाक करते, स्वयंपाक आईकडनं केला जातो. मग अशा पद्धतीने ऍक्टिव्ह व्हॉइसचा आपण पॅसिव्ह व्हॉइस म्हणजे कर्तरी प्रयोगाचा आपण कर्मणी प्रयोगामध्ये रूपांतर करतो. मित्रांनो, तुम्हाला कळलं की ऍक्टिव्ह व्हॉइस म्हणजे सब्जेक्टने सुरुवात झालेली आहे, कर्त्याने सुरुवात झालेली आहे, आणि पॅसिव्ह व्हॉइस म्हणजे वाक्याची सुरुवात ऑब्जेक्टने झालेली आहे. ओके, हे आपल्याला कळलं मित्रांनो. आता एखाद्या ऍक्टिव्ह वाक्याचं आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस जर करायचं असेल तर आपल्याला कर्त्याची द्वितीया करावी लागते. जसं की मी पत्र लिहितो तर पत्र माझ्याकडून लिहिलं जातं. मग माझ्याकडून म्हणजे आय ची द्वितीया मी, वी ची द्वितीया अस, यू ची द्वितीया यू, दे ची द्वितीया देम, ही ची द्वितीया हिम, शी ची द्वितीया हर, इट ची द्वितीया इट, ओम ची द्वितीया ओम आणि बॉईज ची द्वितीया बॉईजच आहे. बरोबर आहे. त्याने मला बोलवलं. आता त्याने मला बोलवलं तर मी त्याच्याकडून बोलवल्या गेला. बरोबर. मग त्याने म्हणजे तो आणि तो ची द्वितीया ही, हिम आपलं ही ची द्वितीया हिम झाली. जसं की ही कॉल्ड मी, ही कॉल्ड मी, या वाक्याचं पॅसिव्ह काय झालं? आय वॉज कॉल्ड बाय हिम, मी त्याच्याकडनं बोलवल्या गेलो. मग या ही ची द्वितीया हिम झाली. मित्रांनो, आता चेंज द व्हॉइस जर तुम्हाला शिकायचं आहे, ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह व्हॉइस शिकायचं आहे, तर सर्वप्रथम तुम्हाला ऑब्जेक्ट कसं शोधावं दिलेल्या वाक्यामध्ये हे ओळखणं गरजेचं आहे. आणि ते ओळखण्यासाठी आय एम गोइंग टू गिव्ह यू 2 टेस्टर्स अँड दीज 2 टेस्टर्स आर हुम अँड व्हॉट. बघा तर मित्रांनो, 2 टेस्टर मी तुम्हाला प्रदान करत आहे. पहिला टेस्टर है हुम आणि दूसरा टेस्टर है व्हाट. टेस्टर लगाओ, अगर आपका बल्ब लग गया तो समझ जाओ कि ये इनडायरेक्ट ऑब्जेक्ट है. समजा तुम्ही हुम ने प्रश्न विचारला, हुम आईने मला रागवलं. मग कोणाला रागवलं? हुम म्हणजे कोणाला? आईने मला रागवलं. कोणाला रागवलं? मला. मग मला इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. बरोबर. आम्ही त्यांना निमंत्रण दिलं. कोणाला निमंत्रण दिलं? तर त्यांना निमंत्रण दिलं. आणि म्हणून हुम म्हणजेच कोणाला? वी इन्व्हायटेड देम. हुम डिड वी इन्व्हाइट. बघा, हुमने प्रश्न विचारला मी, हुम डिड वी इन्व्हाइट, आम्ही कोणाला निमंत्रण दिलं?
तर आम्ही त्यांना निमंत्रण दिलं आणि म्हणून त्यांना म्हणजेच देम हा इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. कळलं मित्रांनो? आता हे जे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे हे पण लक्षात घ्या मित्रांनो, यांना कर्त्याची द्वितीया म्हणतात. यांना काय म्हणतात? कर्त्याची द्वितीया. आय कर्ता आहे, आयची द्वितीया मी, हे सगळे द्वितीय आहे. द्वितीयेला अजून वेगळ्या भाषेत जर बोलायचं झालं तर इनडायरेक्ट ऑब्जेक्ट त्यांना आपण म्हणतो. पण इनडायरेक्ट ऑब्जेक्ट ते केव्हा होतील? जर का एखादी द्वितीया म्हणजे ह्या ज्या द्वितीया आहे ह्या जर क्रियापदाच्या शेजारी आलेल्या असतील तरच त्यांना आपण इनडायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणणार. उदाहरणार्थ, ही इन्व्हायटेड मी, इन्व्हाइट हे क्रियापद आहे, त्याच्यानंतर मी आला. ही हेल्पड अस, त्याने आम्हाला मदत केली, हेल्प नंतर अस आला, बरोबर आहे. आय गेव यू अ पेन, गेव या क्रियापदानंतर यू आपण द्वितीया घेतली. त्याच्यानंतर बघा, आय कॉल्ड देम, कॉल्ड या क्रियापदानंतर देम आला. म्हणजेच मूळ क्रियापदाच्या शेजारी जर का एखादी द्वितीया येत असेल तर ती द्वितीया म्हणजेच इनडायरेक्ट ऑब्जेक्ट होय. ती द्वितीया म्हणजेच इनडायरेक्ट ऑब्जेक्ट होय. म्हणजे बघा, मला, आम्हाला, तुला, त्यांना, त्याला, तिला, त्याला, ओमला, मुलांना. मग कोणाला? तर मला, आम्हाला, तुला. आता समजा कोणाला बोलवलं, बोलवणे हे क्रियापद आहे. ही कॉल्ड मी, त्याने मला बोलवलं. कॉल्डच्या नंतर मी आला. ही कॉल्ड अस, त्याने आम्हाला बोलवलं. ही कॉल्ड यू, त्याने तुला बोलवलं. ही कॉल्ड देम, त्याने त्यांना बोलवलं. ही कॉल्ड हर, त्याने तिला बोलवलं. ही कॉल्ड ओम, त्याने ओमला बोलवलं. ही कॉल्ड बॉईज, त्याने मुलांना बोलवलं. कॉल्ड हिम, कॉल्ड देम, कॉल्ड यू, कॉल्ड हर, कॉल्ड ओम, कॉल्ड अस. म्हणजेच क्रियापदाच्या शेजारी जर एखादी द्वितीया आलेली असेल तर 100% ती द्वितीया म्हणजेच इनडायरेक्ट स्पीच होय. ठीक आहे मित्रांनो? आता बघा, तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीने मी ओमला पेन दिला. आता या वाक्यामध्ये एखादा विद्यार्थी म्हणेल की ओम सब्जेक्ट आहे, पण नाही मित्रांनो. या वाक्यामध्ये डुअर ऑफ द ऍक्शन मी कृती करणारा मी आहे आणि मी ओमला पेन दिला तर या वाक्यामध्ये मी सब्जेक्ट आहे. मी कोणाला पेन दिला? बघा, ओम म्हणजे कोणाला दिला? मग ओमला दिला. मग ओम जरी प्रॉपर नाव आहे तरी ओम हा इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. ही गोष्ट इथं लक्षात ठेवायची आपल्याला, बरोबर. सेकंड मित्रांनो, दुसरा टेस्टर आपण शिकत आहोत. बघा, 2 टेस्टर मी तुम्हाला सांगितले. व्हॉट नावाचा टेस्टर आपल्याला डायरेक्ट ऑब्जेक्ट शोधून देतो. मग व्हॉट म्हणजे काय? आईने स्वयंपाक केला. काय केला? स्वयंपाक केला, बरोबर आहे. त्याने मला ग्रामरचं पुस्तक दिलं, व्याकरणचं पुस्तक दिलं. त्याने काय दिलं? व्याकरणचं पुस्तक दिलं, बरोबर आहे. कोमलने पिझ्झा खाल्ला. काय खाल्लं? पिझ्झा खाल्ला. मित्रांनो, whenever we ask the question with the WH word what and if we are getting an answer, definitely that answer is a direct object. आम्ही वर्तमानपत्र वाचलं. काय वाचलं? वर्तमानपत्र वाचलं. आणि म्हणून काय या शब्दाने प्रश्न विचारल्यानंतर जे उत्तर येतं ते म्हणजे डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि कोणाला या शब्दाने प्रश्न विचारल्यानंतर जे उत्तर येतं ते म्हणजे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. इनडायरेक्ट ऑब्जेक्टची अजून एक नवीन व्याख्या मी तुम्हाला सांगतो. इनडायरेक्ट ऑब्जेक्टची व्याख्या एक, हुम म्हणजे कोणाला या शब्दाने प्रश्न विचारल्यावर येणारं उत्तर म्हणजे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. आणि सेकंड व्याख्या लक्षात घ्या मित्रांनो, मूळ क्रियापदानंतर आलेल्या द्वितीयेला, मूळ क्रियापदानंतर आलेल्या द्वितीयेला called me, called us, called you, called them, called him, called her, called Om, called boys. मूळ क्रियापदानंतर आलेल्या द्वितीयेला इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असे म्हणतात. म्हणजे ती पण तुम्हाला वाक्याचा अर्थ समजो अथवा न समजो. इन्व्हायटेड मी, इन्व्हायटेड अस, इन्व्हायटेड यू, इन्व्हायटेड देम, इन्व्हायटेड हिम, इन्व्हायटेड हर, इन्व्हायटेड ओम. ओके. टुक मी, टुक अस म्हणजे हे टुक मी टू द रेल्वे स्टेशन. तो मला रेल्वे स्टेशनला घेऊन गेला. टुक या क्रियापदानंतर मी ही द्वितीय आलेली आहे आणि म्हणून क्रियापदाच्या शेजारी आलेल्या द्वितीयेला इनडायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणतात. हे 100% तुम्ही लक्षात ठेवू शकता. मित्रांनो, आता आपल्याला इनडायरेक्ट ऑब्जेक्ट समजलं, आपल्याला डायरेक्ट ऑब्जेक्ट समजलं. इथं पण उदाहरण बघा, एक प्रत्यक्ष आपण बघूया जेणेकरून तुम्हाला कळेल. मित्रांनो बघा, आवर पॅरेंट्स लव्ह अस. आपले आईवडील आपल्याला प्रेम देतात, बरोबर आहे. आपले आईवडील आपल्यावर प्रेम करतात किंवा आपले आईवडील आपल्याला प्रेम देतात. तर आपले आईवडील कोणाला प्रेम करतात, कोणाला प्रेम देतात? तर आपल्याला. मग
लव हे वर्ब आहे आणि वर्बच्या शेजारी आलेली द्वितीया म्हणजे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट होय. मग आता अस काय इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. बघा ही हुईची द्वितीया अस, क्रियापदाच्या शेजारी आलेल्या द्वितीयेला इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असे म्हणतात. सिंपल गोष्ट आहे. आता मित्रांनो या वाक्याचं ऍक्टिव्हाइज केलेलं आहे आपलं, सॉरी ऍक्टिव्हाइज आहे हे वाक्य, याचं पॅसिव्हाइज. आता प्रश्न पुन्हा असा पडतो की हे वाक्य ऍक्टिव्हाइजच का आहे, पॅसिव्हाइजचं का नाही? का तर या वाक्याची सुरुवात सब्जेक्टने झालेली आहे. डुअर ऑफ द ऍक्शन इज कॉल्ड सब्जेक्ट. अवर पॅरेंट हा सब्जेक्ट आहे, आमचे आई वडील. आणि कोणताही शब्द परिपूर्ण अर्थ जर म्हणजे त्यातून परिपूर्ण अर्थ मिळाला तरच त्याला कर्ता म्हणायचा. आता माझा काय काहीच नाही, माझ्यावरून तुम्हाला काहीच समजणार नाही, म्हणून माझा माय इज नॉट अ सब्जेक्ट. माझा भाऊ, माय पेन, माय ब्रदर, माय फ्रेंड, माय मदर, माय पॅरेंट्स. बरोबर नाही? तर जेव्हा तुम्हाला एखाद्या गोष्टीचा एखाद्या शब्दाचा परिपूर्ण अर्थ मिळेल तरच तो कर्ता असेल, अन्यथा तो कर्ता राहणार नाही. मग नुसता इथं आवर हा पण कर्ता नाहीये. आवर म्हणजे आमचा काय काहीच माहित नाही. तर आवर पॅरेंट आमचे आई वडील, तर आमचे आई वडील हा सब्जेक्ट आहे. लव V1 आहे क्रियापदाचं पहिलं रूप, क्रियापदाच्या शेजारी आलेली ही द्वितीय आहे आणि क्रियापदाच्या शेजारी आलेल्या द्वितीयेला इनडायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणतात हे आपल्याला माहिती आहे. आता बघा याचं उत्तर काय तयार केलेले. अस या द्वितीयेची पुढे येताना वी हा कर्ता झाला. बघा अस ही द्वितीय आहे. जर आपल्याला ऍक्टिव्हाइज करायचं तर द्वितीयच आपल्याला प्रथमा करावी लागेल. काय करावी लागेल? प्रथमा, म्हणजे जो कर्ता आहे तो आपल्याला घ्यावा लागेल. असची प्रथमा वी, यूची प्रथमा यू, देमची प्रथमा दे, हिमची प्रथमा ही. मग आपल्याला इनडायरेक्ट ऑब्जेक्ट वरून जर वाक्य तयार करायचं असेल पॅसिव्हाइजचं तर त्या द्वितीयेची आपल्याला प्रथमा करावी लागेल. आता बघा इथं झालं वी. आता वाक्य सिंपल प्रेझेंटचं आहे. वाक्य जर सिंपल प्रेझेंटचं असेल तर आपल्याला टू बी जरूर आम्ही जर घ्यावा लागेल. वीला आर लागतो. वी आर लव्ड बाय अवर पॅरेंट्स. वी आर लव्ड बाय अवर पॅरेंट्स. बघा आता अवर पॅरेंट्स हा तिकडे सब्जेक्ट आहे, हा इथं सब्जेक्ट आहे आणि इथे बायच्या नंतर द्वितीय झालेला आहे तो. कारण बाय नंतर बाय मी, बाय अस, बाय यू, बाय देम, बाय होम, बाय बॉईज, बाय अवर पॅरेंट्स. बघा तर या पद्धतीने हा आता इथं द्वितीय बनलेला आहे. सिंपल वाक्य मित्रांनो. आता या वाक्यात मी काय क्रियापदाच्या शेजारी आलेली ती द्वितीय आहे. इन्व्हायटेडच्या शेजारी मी आलो. बघा मी द्वितीय. डोळे लावून आपल्याला माहिती आहे की ही इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे, कारण क्रियापदाच्या शेजारी आलेल्या द्वितीयला इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असं म्हणतात हे आपल्याला माहिती आहे. ही मी इनडायरेक्ट ऑब्जेक्ट वरून आपल्याला जर पॅसिव्हाइज करायचं आहे तर मीचा पुढे येताना आय होणार. बघा या मीचा मला इथं आय करता दिसेल. आय हॅड नेव्हर बीन इन्व्हायटेड विथ बाय, हिची द्वितीय हिम. बघा चेंज वाईज करताना आपल्याला हिची द्वितीय हिम करावी लागेल. आता मी तुम्हाला अजून एक सांगतो. इथे मी तुम्हाला डिटेल नाही शिकवते. इथे फक्त माझं मोठं काय, माझा उद्देश काय की तुम्हाला ऑब्जेक्ट समजावं, सब्जेक्ट समजावं, ऑब्जेक्टचे दोन प्रकार इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आणि डायरेक्ट ऑब्जेक्ट हे समजावं. हा उद्देश फक्त माझा इथं फक्त ही प्राथमिक तोंड ओळख मित्रांनो की नेमका सब्जेक्ट काय, ऑब्जेक्ट काय, ऑब्जेक्टचे दोन प्रकार कोणकोणते, मग त्याला डायरेक्ट ऑब्जेक्टच का म्हणायचं, त्याला इनडायरेक्ट ऑब्जेक्टच का म्हणायचं, हा उद्देश आपला आहे. ऍक्च्युली चेन वाईज शिकण्यासाठी आपल्याला टोटल 5 रूल फॉलो करायचे. किती रूल? 5 रूल. पहिल्या लेक्चर मध्ये आपण फक्त चेन वाईज, ऍक्टिव्ह वाईज, पॅसिव्ह वाईज, कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, चेन वाईज करताना कर्त्याची द्वितीय करावी लागते. बरोबर आहे. आम्ही क्रिकेट खेळलो, क्रिकेट आमच्याकडनं खेळल्या गेलो. बरोबर आहे. त्यांनी आम्हाला निमंत्रण दिलं, आम्ही त्यांच्याकडनं निमंत्रित केल्या गेलो. अशा पद्धतीने आम्ही या ठिकाणी शिकत आहोत. मित्रांनो या वाक्यामध्ये बघा ओम गेव मी नाईस पेन. आता ओमने मला, कोणाला? मला. मग मला काय झालं? इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. बरं ओमने नाईस पेन दिला. काय दिला? बघा 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 काय दिला ओमने? तर नाईस पेन दिला. मग हा झाला डायरेक्ट ऑब्जेक्ट. बरं ओमने कोणाला नाईस पेन दिला? तर हा मला दिला. बरोबर आहे. ही बघा ही द्वितीय मी. बरोबर आहे. मग मी मला दिला. पुन्हा दुसरी व्याख्या, मूळ क्रियापदाच्या शेजारी आलेल्या द्वितीयला इनडायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणतात. दोघं व्याख्या क्लिअर. कोणाला दिला? तर मला. मला कोणाला? मला इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. अजून दुसरी व्याख्या, मूळ क्रियापदाच्या शेजारी आलेल्या द्वितीयला इनडायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणतात. इथं बघा गेवच्या नंतर मी द्वितीय आलेली आहे, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. बरोबर हे झालं. आता ऑन माय बर्थडे. बरोबर आहे. हा पूरक भाग झाला. इन द रूम, फ्रॉम द मार्केट, फॉर द बॉईज, टू द क्लास, ऍट द रेल्वे स्टेशन.
तर बघा प्रिपोजिशन पासून आलेले जे पुढील जे भाग आहे तो आपण त्याला पूरक भाग म्हणतो, एक सप्लिमेंटरी भाग जो वाक्याचा असतो मित्रांनो. अशा पद्धतीने दे एन्जॉयड द गेम, त्यांनी गेम एन्जॉय केला. काय एन्जॉय केला? गेम. डायरेक्ट ऑब्जेक्ट. इथं मला फक्त तुम्हाला डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट कसे ते एवढं फक्त समजायचे तुम्हाला. आता बघा क्रियापदाच्या शेजारी ही द्वितीय आहे का? नाही आहे. ती द्वितीय नाहीच आहे, ते द्वितीय नाही आहे. कॉमन नाव नाही ते, सामान्य नाव. ठीक आहे. द गेम, मग ते काय झालं? डायरेक्ट ऑब्जेक्ट. द काऊज हॅड इटन द ड्राय ग्रास, गायींनी सुक गवत खाल्लेलं आहे, कोरडं गवत खाल्लेलं आहे. काय खाल्लेलं आहे गायींनी? सॉरी, गायींनी सुक गवत खाल्लेलं होतं. पास्ट परफेक्टची रचना आहे. सब्जेक्ट हॅड वित्री, हे ऑब्जेक्ट. मग हे ऑब्जेक्ट कोणतं आहे? डायरेक्ट ऑब्जेक्ट. बघा आपण टेन्स शिकताना टेन्स फॉर्म्युल्यामध्ये पण प्रत्येक वाक्यामध्ये आपल्याला सब्जेक्ट V1 ऑब्जेक्ट, सब्जेक्ट V2 ऑब्जेक्ट, सब्जेक्ट शॅल विल V1 ऑब्जेक्ट, सगळे फॉर्म्युले आपण पाठ केलेले ऑलरेडी आधीच. दे विल कॅन्सल द डील, आता ते डील कॅन्सल करतील. ते काय कॅन्सल करतील? तर डील कॅन्सल करतील. मग डील सुद्धा, द डील काय झालं? डायरेक्ट ऑब्जेक्ट. सेकंड मित्रांनो, शी टूक देम टू द रेल्वे स्टेशन, आता ती त्यांना रेल्वे स्टेशनला घेऊन गेली. आता कोणाला घेऊन गेली? तर त्यांना घेऊन गेली. मग त्यांना घेऊन गेली, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. बघा होम म्हणजे कोणाला, कोणाला घेऊन गेली ती? तर त्यांना घेऊन गेली. सेकंड पुन्हा एकदा रिमाइंड करून देतो, मूळ क्रियापदाच्या शेजारी आलेल्या द्वितीयला इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असे म्हणतात. हे झालं तुमचं मूळ क्रियापद. मूळ क्रियापद तुमचं पहिल्या रूपात असो, दुसऱ्या रूपात असो की तिसऱ्या रूपात असो, मूळ क्रियापदाच्या शेजारी जी पण द्वितीय आहे ते त्या द्वितीयला इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असे म्हणतात. मग हे बघा इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे, ही द्वितीय आहे. बघा देमची, देची द्वितीय देम, ही द्वितीय. कर्तेची द्वितीय, हा दे करता, ज्यांना प्रथम आपण म्हणतो आपण, ही द्वितीय. मग ही देम ही द्वितीय कशाच्या शेजारी आलेली आहे? मूळ क्रियापदाच्या शेजारी. मूळ क्रियापद पहिल्या रूपात असो, दुसरी असो की तिसरी असो, क्रियापदाच्या शेजारच्या द्वितीयला इनडायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणतात. इट्स अ डेफिनेट, 100% तुम्ही लक्षात घ्यायचं. आता टू द रेल्वे स्टेशन हा पूरक भाग झाला वाक्यातला, सप्लिमेंटरी भाग झाला, ज्याला आपण वेगळ्या भाषेमध्ये त्याला आपण शेपूट म्हणूया. काय म्हणूया? त्या वाक्याचा उर्वरित भाग एक शेपूट म्हणूया. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण चेंज वाईस म्हणजे ऍक्टिव्ह वाईस, पॅसिव्ह वाईस याची तोंड ओळख पहिल्या लेक्चरला केलेली आहे. तर अशा पद्धतीने आपलं पहिलं लेक्चर या ठिकाणी संपलेलं आहे. धन्यवाद.